नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक अर्थात ग्रामपंचायत अधिकारी हे जे पद आहे या पदासाठी लागणारी जी काही 12वी पास पात्रता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना संभ्रम असणारा की MSCIT कधी लागणार आहे आणि इतर कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत जे या पदभरतीसाठी तुम्हाला लागणार आहे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा, त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघताना की कोणकोणतं डॉक्युमेंट कधी लागतील तुम्हाला ज्यावेळेस तुमची एक्झाम झाली, एक्झाम झाल्यानंतर जेव्हा डीव्ही असतो तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते तेव्हा तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत बघा। तर यामध्ये लागणारे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आपण बघितले की कागदपत्र पडताना वेळेस विहित कागदपत्र काय प्रमाणपत्र सादर करण्याबाबत। मग कोणकोणते सादर करण्याबाबत करावं लागतं तुम्हाला, जसे की पहिले अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं स्वयं घोषणापत्र, म्हणजे तुम्ही एक्झाम फॉर्म भरताय हा तुम्हाला काय स्वयं घोषणापत्र सोबत ठेवायचं आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा ज्यामध्ये 12वी पासचं तुमची काय सनद किंवा मार्कशीट तुमच्याकडे असले पाहिजे, हे एक पुरावा आहे। त्यानंतर दुसरा वयाचा पुरावा, मग वयाचा पुरावा तुम्ही काय करू शकता, वयाच्या पुराव्यासाठी तुमचा टीसी ट्रान्सफर लिव्हिंग सर्टिफिकेट जे टीसी सुद्धा हे करू शकता। त्यानंतर जन्माच्या पुराव्यासाठी तुम्हाला काय ज्याला जन्माचा दाखला म्हणतो काय जन्माचा दाखला हा तुमच्या ग्रामपंचायत नगर परिषद जिथे मिळणार तो। त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट तुम्हाला लागेल आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात असल्याबाबतचा पुरावा, म्हणजे तुम्ही जर का ईडब्ल्यूएस मधून जर अर्ज सादर करत असला तर ईडब्ल्यूएस चं तुमच्याकडे चालू याच्यामधलं काय ते प्रमाणपत्र असलं पाहिजे, तो एक पुरावा आहे। त्यानंतर दुसरं कागदपत्र म्हणजे राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराच्या संबंधित जात प्रमाणपत्र, म्हणजे ज्याला काय आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो। काय कास्ट सर्टिफिकेट जे मग कोणते तुम्ही एससी मधून प्रवर्गातून मोडताय एसटी मधून मोडताय हा एक तुमच्याकडे डॉक्युमेंट असलं पाहिजे। पुढचं कोणतं महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिनल लिअर प्रमाणपत्र। बघा, नॉन क्रिमिनल लिअर प्रमाणपत्र जे हे कोणतं पाहिजे, हे चालू आर्थिक वर्ष लक्षात काय चालू आर्थिक वर्ष। मग आपल्याला माहिती चालू आर्थिक वर्ष कधी असते तर 1 एप्रिल, लक्षात घ्या कधी 1 एप्रिल ते काय 31 मार्च पर्यंत, कारण की हे प्रमाणपत्र काय 3 वर्षासाठी असतं। काय असते 3 वर्षासाठीचं असतं। म्हणजे फॉर्म निघला बघा, जाहिरात समजा फेब्रुवारी मार्च एप्रिल नंतर समजा जाहिरात आली तर आल्यानंतर काय चालू रनिंग वर्षामधलं काय हे तुमचं डॉक्युमेंट असलं पाहिजे, ही एक पुढचा कागद आहे। त्यानंतर जर अपंग दिव्यांग जर असले, लक्षात घ्या दिव्यांग किंवा दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, मग डिसेबिलिटी किती आहे हे काय सर्टिफिकेट तुम्हाला हे असलं पाहिजे। त्यानंतर पात्र माजी सैनिक जे असतील, लक्षात घ्या माजी सैनिक असल्याचं काय त्याचं सुद्धा तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळते, कागद हे मिळतोय ते सुद्धा लागते। त्यानंतर खेळाडू जर का तुम्ही स्पोर्ट मधून भेटत असताना तर स्पोर्ट मधून तुम्हाला काय आरक्षण पात्र असल्याचा पुरावा सुद्धा इथे काय करावा सादर करावा लागतो। हे काय झाले डॉक्युमेंट, म्हणजे लक्षात ठेवायचे की पात्रता फक्त काय तुम्हाला 12वी पास, पात्रता काय 12वी पास हे तुम्हाला काय पात्रता दिलेली आहे। पुढचं आपल्याला पाहायचंय संभ्रम असणारा की MSCIT कधी लागणार आहे बघा, की पुढचं अनाथ असल्याच्या आरक्षणाची पात्र असल्याचा पुरावा, म्हणजे ज्या ठिकाणी अनाथ आश्रमाचा सुद्धा एक हे असते तो सुद्धा प्रमाणपत्र लागेल। महाराष्ट्राचा राज्याचा अधिवास म्हणजे काय डोमोसाईल, लक्षात घ्या काय डोमोसाईल जे तर डोमोसाईल सुद्धा तुम्हाला इथं डॉक्युमेंट पेपरच्या डीव्हीला लागणार आहे। म्हणजे कधी पेपर झाला तुमच्या यादीमध्ये नाव आलं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेव्हा हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे। पुढचे 13 नंबरचा मुद्दा की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितल्या पाहिजे जे काही 865 गाव आहेत बघा, जे काही 865 गाव आहेत यामध्ये भाषिक उमेदवार म्हणजे बेळगाव तिकडा भाग आहे कर्नाटकचा असणारा त्यांच्यासाठी विशेष प्रमाणपत्र तिकडच्या भागासाठी, बाकी इतरांसाठी असणार की विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाला बघा, एखादं काय वडिलांकडं नाव आहे लग्न झालं सासरकडचं आडनाव झालं हे जे बदल असले तर यासाठी तुम्हाला काय गॅजेटेड पुरावा असला पाहिजे। काय असला पाहिजे गॅजेटेड पुरावा, म्हणजे काय मॅरिड सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। हा एक इथं डीव्ही साठी महत्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर पुढचे मराठी भाषेचं ज्ञान असलेला पुरावा बघा, मराठी भाषेचं ज्ञान असलेला म्हणजे काय तुम्ही 10वी मध्ये तुम्हाला मराठी विषय पाहिजे किंवा काय 12वीचे तर 12वी मध्ये तुम्हाला काय मराठी विषय असला हे काय झाला तुमचा मराठी भाषेचा पुरावा बघा। पुढचे लहान कुटुंब प्रमाणपत्र 2 अपत्यासाठी असणार। त्यानंतर पुढचे पदवीधर पदवीधारक अंशकालीन असला जर एखादा कर्मचारी असला तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे। सगळ्यात जास्त सर्वाधिक प्रश्न विचारला गेलेला कमेंटद्वारे कॉल मेसेज करून आलेला की MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र कधी बघा, MSCIT काय जेव्हा डीव्ही होतो हे झाल्यानंतर तुम्हाला काय 2 वर्षापर्यंत मुदतवाढ, किती 2 वर्षापर्यंत हे तुम्हाला सादर करावं लागतं, किती नोकरीनंतर 2 वर्षापर्यंत हे सादर करायचे। समतुल्य म्हणजे कोणतं ज्याला CCC आपण म्हणतो बघा, CCC वगैरे असे जे कोर्स म्हणतो जे काही असणार आहे तर हे तुम्हाला काही तर ग्राह्य धरल्या जाते। त्यानंतर काय पुढचं टंकलेखन प्रमाणपत्र टायपिंग म्हणतोय, लघुलेखन प्रमाणपत्र टायपिंगचे, आणि अनुभव जर असला लक्षात घ्या अनुभव कोणासाठी ज्यामध्ये MSW लक्षात काय MSW जो घटक आहे MSW का इतर उच्च शैक्षणिक घटक येतात तर यांना काय या पदामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं, तर त्या लोकांना NGO जे आहेत
जे हे आहेत ते त्यांच्या संदर्भात काय काम करण्याचा अनुभव असण्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं. सर्वांसाठी नाही, काहीसाठी जे विशेष अटी आहेत त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट आहेत, बाकीचे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेत. तर मित्रांनो हे असं काय जाहिरातीत वेळोवेळी काय याच्यामध्ये बदल होऊ शकतात, जसं की समांतर आरक्षणामधील पदामध्ये बदल घडला तर कोणत्याही स्तरावर काय परीक्षा स्थगित करणे आणि नवीन नवीन बाबी जे येतात त्या नवीन नवीन बाबी तिथं घडल्या जातात. तर मित्रांनो संपूर्ण ग्रामसेवक भरतीची तयारी करण्यासाठी त्रिशा फाउंडेशन ऍपवर बॅच सुरू झालेली आहे. ही संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच 499 रुपयामध्ये आहे, तसंच तांत्रिक आणि अतांत्रिक घटकाची बॅच 999 रुपयामध्ये आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू आहे. बॅचची वैशिष्ट्य म्हणजे नियमित लाईव्ह लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यू, पीवायक्यू पेपर विश्लेषण, त्याचबरोबर तुम्हाला काय पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज आणि इतर जे काही नॉन टेक्निकचा जो पार्ट आहे संपूर्ण घटकांच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो जाहिरात तुमची काय कधी पण येऊ शकते, म्हणून आतापासून आपण काय तयार राहा, नियमितपणे अभ्यास करा.